तुम्ही पाहताय 5 सवासणींच्या हातामध्ये तांदळाचं ताट आहे आणि त्यात सुपारी ठेवली आहे. नवरा नवरीच्या आई वडिलांनी आपल्या कुटुंबियांची घरं सोडून इतर 5 घरं फिरायचं असतं आणि धान्याचं दान मागायचं असतं. पण माझे वडील पॅरालिसिस आजाराने ग्रस्त असल्यामुळे आणि कोरोनामुळे इतर कोणाच्याही घरी जाऊन दान मागणं कठीण पडलं असतं. म्हणून माझ्या सासरी गेलेल्या 4 बहिणी आणि माझी मावशी अशा 5 जणींनी त्यांच्या घरून म्हणजे त्यांच्या सासरहून धान्य आणलं होतं आणि ते माझ्या आईवडिलांना दान दिलं. माझ्या आईवडिलांचे पाय धुतले जातात, हळद कुंकू लावून त्यांना ओवाळलं जातं आणि एका कापडाच्या झोळीमध्ये ते धान्य दान दिलं जातं. या प्रथेला म्हणतात भीक मागणं आणि ही मिळालेली भीक ताशे वाजंत्रीवाल्यांना दान दिली जाते. जे ट्रेडिशनल इन्स्ट्रुमेंट्स वाजवतात त्यांच्यासाठी नवऱ्या मुलाचे किंवा नवऱ्या मुलीचे आई वडील 5 घरं फिरून भीक मागून आणतात आणि ही भीक त्या वाजंत्र्यांना दान दिली जाते.